आयुष्यभर पुरून उरेल एवढं भगवंताने आपल्या बरोबर दिलेलं आहे. हात पसरायची वेळ आली. याला कारण काय झालं माहितीये का? आम्ही पुण्यकर्म करत नाही, आमच्याकडून पुण्यकर्म घडत नाहीत. जी घडतात ती पाप कर्म घडतात, ती पाप कर्म. आणि म्हणून मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर नसेल आमचं मुलगा, नसेल मुलगी, नसेल शेजारी, नसतील आमचे सोयरे, नसतील आमचे दायरे, नसतील आमचे ग्रामस्थ, नसतील पाहुणे, बाई नसेल, कुणीही नसेल आमच्या बरोबर. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये एकट्याला प्रवास करायचा आहे. जीवात्मा जो प्रवास करतोय मरणोत्तरचा, तो एकट्याला करायचा आहे प्रवास. कोणीही जरी नसेल ना माऊली, तरी सुद्धा तुळशीची पवित्र माळ गळ्यात ठेवून आम्ही आयुष्यभर जी कर्म केलेली असतात ना, तुळशीच्या माळेला साक्षी ठेवून जे आम्ही आयुष्यभर कर्म केलेले असतात ना, ती पुण्याई आमच्या बरोबर असते. तो धर्म आमच्या बरोबर असतो. तो धर्म आणि ती पुण्याई आम्हाला सहाय्य करत असते, आम्हाला सहाय्य करत असते. आणि म्हणून भगवंत म्हणतात, किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा केतुला पा. जसं प्रत्येक बाळ आईला आवडत असते, तसं प्रत्येक जीव देवाला आवडत आहे. प्रत्येक जीवाची निर्मिती भगवंताने केलेली आहे, त्या पांडुरंग परमात्म्याने केलेली आहे, त्या परब्रह्माने केलेली आहे. प्रत्येकाची व्यवस्था त्या देवाने केलेली आहे. माऊली, प्रत्येकाची व्यवस्था केलेली आहे. प्रारब्ध आणि संचित जे दिलेले क्रियमान कर्म करून आम्हाला धर्म कार्य का करायचंय, आम्हाला देव कार्य का करायचंय, आम्हाला देवपूजा का करायची आहे, आम्हाला धर्म का करायचा आहे, आम्हाला भक्ती परमार्थ देवाचं नामस्मरण का करायचं आहे. क्रियमान कर्म करून त्याच्यामध्ये वाढवलं पाहिजे ना काहीतरी. साधं उदाहरण आहे, एखाद्या वडिलांनी मुलांसाठी भरपूर कमवून ठेवलेलं आहे आणि मुलं एवढी व्यसनी निघाली की बापाच्या समोर बापाने कमवलेल्या प्रॉपर्टीची वाट लावून टाकली, सगळा सत्यानाश करून टाकला. मला सांगा, ते वडील त्यांच्याकडे पाहून खुश असतील, आनंदी असतील की दुःखी असतील? जर मुलांनी वडिलांच्या संपत्तीचा जर वाटोळा लावला तर वडिलांना दुःख होत असेल, मग एक मनापासून विचार करा, देवाने जी संपत्ती दिलेली आहे, देवाने जे साधन दिलेलं आहे, जे प्रारब्ध आणि संचित देवाने आमच्या बरोबर दिलेलं आहे, ते नको त्या पद्धतीने, नको त्या प्रकारे जर आम्ही संपवून टाकलं आणि या देहाचा वाटोळा लावला, आमचं आयुष्य जर बर्बाद केलं, तर ज्या देवाने हे दिलंय त्या देवाला आनंद वाटेल का? आनंद वाटेल त्या देवाला? सगळ्यांचा सांभाळ तो देव करतोय, सकळ जीवांचा करीत असे सांभाळ, तुझं मोह कळीला ऐसे कैसे. फक्त आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का माऊली? देवाला चित्त अर्पण करा. तेषामहं समृद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावी शीत चेत साम. देवाला चित्त अर्पण करा. परमार्थात चित्ताला महत्व आहे, चित्ताला महत्व आहे परमार्थात. ज्या मुलाचं अभ्यासामध्ये चित्त असतंय ना, त्याने थोडं जरी वाचन केलं तरी तो पास होतो, बरं का. पण ज्या मुलाचा अभ्यासामध्ये चित्त नसतंय ना, त्याने रात्रंदिवस जरी अभ्यास केला तरी त्याला उत्तीर्ण होणं कठीण होतंय. आता आपण इथे माऊली कितीतरी लोक प्रवचन श्रवणाला बसलेलो आहोत, प्रवचन श्रवण करत आहोत. देहाने की चित्ताने, शरीराने की मनाने? जे फक्त शरीराने इथे बसलेत ना, नुसती चटई घेऊन आली ताई तरी तिकडे लक्ष त्यांचा, पाण्याच्या बाटल्या आल्या तरी त्याच्याकडे लक्ष त्यांचं. आता एखादी कोणी ताई उठली मध्ये घरात जाण्यासाठी की तिच्याकडेच पाहत बसणार. मनाला काय आवडतंय बरं? आमच्या मनाला काय आवडतंय? आणि म्हणून तुकोबा म्हणतात, बाकी लांब जाऊ द्या, बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, आधी मन घेई हाती. परमार्थ करायचंय ना, भक्ती करायची आहे ना, देवपूजा करायची आहे ना, ज्याने मन हातात घेतलं ना, ज्याचं मन ताब्यात आहे ना, ज्याचं मन परमार्थ भक्तीमध्ये तल्लीन झालेलं आहे, रममान झालेलं आहे,
बरं का माऊली? तोची गणराज गणपती, तोची गणराज गणपती. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही. तुम्ही श्रीमंत आहात का? पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला श्रीमंत म्हणून ओळखतील. पद आहे तुमच्याकडे एखादं तोपर्यंत तुम्हाला त्या पदाने ओळखतील. घरामध्ये जोपर्यंत तुम्ही करते आहात तोपर्यंत तुम्हाला करते धरते म्हणतील. काय एकदा मुलं तुमची करती झाली का असे करते धरते कितीतरी आडगळीला पडलेले आम्हाला पाहायला मिळतात. कितीतरी आडगळीला पडलेले पाहायला मिळतात. बरं का? माणसाचा स्वभावच असा आहे या ठिकाणी कार्य करत असताना, जोपर्यंत नवीन कपडे शिवून येत नाहीत ना तोपर्यंत अगोदरचे असलेलेच नवीन आहेत. काय नवीन कपडे शिवून आणले की लगेच अगोदरचे असलेले काय होतात? काय बोलतो माणूस? ते जुने आहेत. कधी झाले जुने? नवीन आले ना ते जुने झाले. जोपर्यंत आम्हाला नवीन मित्र मिळत नाही तोपर्यंत अगोदरचेच बरे आहेत. एकदा नवीन मिळाले की तेही जुने होतात. जोपर्यंत घरामध्ये नवीन वस्तू येत नाही ना, मला सांगा ना, त्या दोन्ही बाजून असून घ्यायचो आपण ना, टीव्ही बंद करायचो. त्या टीव्ही आहेत का आता? शेटर लावायचो द्या बाबा. नवीन वस्तू आल्या की जुनी आडगळीला पडतात. जुने आडगळीला पडतात. मिक्सर आला, पाटा वरवटा आहे. ह्या टायमाला पापरांचं गोल कुटताना आठवण येते पाट्याची ना वरवट्याची. खरं आहे की खोटं आहे मावशी? शक्य आली जात जातनी उखळ मुसळ आहे कुठे? ज्यांच्या घरात आहेत ना ते पण आडगळीला पडलेली आहेत. आडगळीला पडलेली आहेत. बरं का माऊली? आयुष्याचं सूत्र असं आहे, आयुष्याचं गणित असं आहे. वस्तू आडगळीला पडलेल्या आहेत ठीक आहे, पण अरे कितीतरी अशी समाजामध्ये आम्हाला माणसं पाहायला मिळतात, जुनी झाली वृद्ध झाली म्हणून आडगळीला पडलेल्या माणसं आम्हाला पाहायला मिळतात. आडगळीला पडलेली माणसं आम्हाला पाहायला मिळतात. बरं का? तुम्ही श्रीमंत आहात, पैसा अडकाय तोपर्यंत तुम्हाला ओळखतील. पद आहे तोपर्यंत तुम्हाला ओळखतील. जोपर्यंत तुम्ही घरातले करते धरत्या तोपर्यंत तुम्हाला ओळखतील. तुम्हाला अमक्याचा मुलगा म्हणून ते आहेत तोपर्यंत ओळखतील. नंतर तमक्याचा बाप म्हणून ओळखतील. तमक्याचा बाप होता होता अजून तमक्याचा आजोबा कधी झाला पत्ता लागला नाही. हे सगळं बदलत असतंय माऊली, सगळं बदलत असतंय. बरं का? तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोण असताना तिथे काय करताय हे महत्वाचं आहे. माणूस म्हणून सगळ्यांना जन्माला घातलंय भगवंताने, पण माणूस म्हणून किती वागतात? संत म्हणतात माणसाने देव व्हावं, प्रवचन देव होण्यासाठी, कीर्तन देव होण्यासाठी आहे, गाथा गीता भागवत देव होण्यासाठी आहे. जरा अंतर्मुख होऊन स्वतःला विचार करा, माणूस काय कर्म करतोय बरं? कशी कर्म करतोय बरं? उभ्या कण्याचा निर्माण केला, विशेष बुद्धी भगवंताने दिली, विशेष जाणीव दिली, जगण्याचं स्वतंत्र दिलं माऊली, जगण्याचं स्वतंत्र दिलं. कधीतरी एकांतात बसा आणि स्वतःच्या मनाला विचारा, जर मी एखादा प्राणी असतो तर? स्वतःच्या मनाला विचारा, कल्पना करा, फक्त कल्पना करा. एवढी गरमी आहे, एवढी गरमी आहे की अर्ध्या अर्ध्या तासाला माणसाला पाणी प्यावं लागतंय घरात असताना. बरोबर आहे की नाही? एवढी गरमी आहे, अर्ध्या अर्ध्या तासाला माणसाला पाणी प्यावं लागतंय घरात असताना. दादा, एखादा कुत्रा बिचारा 4-5 गल्ल्या फिरतय रे, 4-5 घरं फिरतय, पण त्याच्यात मुखाला काही पाणी लागत नाही, त्याच्या तोंडाला काही पाणी लागत नाही. पाण्यासाठी वनवन करतय ते. एखाद्या माय माऊलीने कपडे धुण्यासाठी बालदीभर पाणी बाहेर काढावं आणि ते त्याला दिसावं आणि त्याच्यामध्ये तोंड घातलेलं असताना माझ्या माय माऊलीला दिसावा.
यायचं तर लांबच गेलं नुसतं, त्याने तोंड जरी घातलं ना तरी पोरांना सांगते, तो कुत्रा आला तर फक्त मला दाखवा. पाणी पिला नाही मावशी, नुसतं तोंड घातलं. 4 दिवस वाट बघते ती बाई त्या कुत्र्याची. माझा बालदीवर पाणी फुकट घालवलं त्यांनी. एकांतात बसा आणि फक्त विचार करा, मी तिथे असतो तर. त्याच्याही पलीकडे सांगू, काही वेळेला जर एखाद्या माणसाला कुत्रा बोलला तर राग येतोय. माणसाला नाही, कुत्र्याला. का बोलतोय माहितीये का तो कुत्रा? मी प्रामाणिक आहे. जो अर्धी भाकरी मला टाकतोय ना, ताजी शेळी, त्याची प्रामाणिकपणे मी काय करतोय, घराची राखण करतोय. पण आज कितीतरी माणसं आपल्याला समाजामध्ये अशी पाहायला मिळतात की ज्याने विश्वास ठेवला ना त्याचाच विश्वासघात करणारी माणसं आम्हाला कितीतरी समाजामध्ये पाहायला मिळतात. मग त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतंय ना की कुत्रा परवडला. संत म्हणतात पशु पक्षी गुणवंत. गुणवंत का? पशु पक्षी गुणवंत का? आज माणसाची जर कर्म पाहायला गेली, आज माणसाचं जर कार्य पाहायला गेलं तर प्राण्यापेक्षा हीनदीन अवस्था कर्माने माणसाची झालेली आहे. त्याचं जगणं वागणं बघा ना. अवनीच्या वेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिचारे ते नांगर वाहत असतात, ते नांगर ओढत असतात बैल. त्यांना उतारा लागत नाही, त्यांना उताराची आठवण येत नाही. खरं थकवा कोणाला असतो? खरं थकतात कोण? खरी मेहनत कोणाची आहे? ज्याच्या हातात खोटा असतो त्याची का? जे नांगर वाहतात त्यांची. पण एकदा बऱ्या बाजूला काढला की तो बैल 17 शेत ओलांडून, 10 बांध ओलांडून, अख्ख्या गावातून 50 घरं ओलांडून त्याच्या तोच गोठ्यात जातो, त्याच्या तोच गोठ्यात जातो. आणि मी स्वतः अनुभवलेला आहे. आपण शेतकरी माणसं आहेत. बांडा बैल बांड्याच्याच दाव्याला आणि काला बैल काल्याच्याच दावाला. बाबा खरं की गोठा आहे, दावा सुद्धा बदलत नाही. अरे भ्रमिष्ट झालेला माणूस जो आहे ना, तो एकनिष्ठ संसारात राहत नाही. एकनिष्ठ पती पत्नीशी राहू शकत नाही आणि पत्नी पतीशी राहू शकत नाही, अशी अवस्था झालेली आहे. भ्रमिष्ट होऊन वागतोय आम्ही आमचा स्वतःचा संसार बर्बाद करता करता इतरांचाही संसार बर्बाद होतो. आमचा विचार करत नाही याचा. जगणं वागणं बघा माणसाचं कसं आहे. आणि म्हणून म्हणावं लागतंय पशु पक्षी गुणवंत. पशु पक्षी गुणवंत. कितीही मोठा सण असू द्या, कितीही मोठा उत्सव असू द्या, जो गटारात राहतो ना, जो गटारातच लोळतो ना, जो गटारातच खातो ना, त्याचं घरच ते आहे ना, त्या प्राण्याला काय म्हणतात बरं? डुक्कर ना. डुक्करच ना. किती मोठा सण असू द्या, किती मोठा उत्सव असू द्या, कुठल्याही प्रकारचं काही जल्लोष असू द्या, तो गटारातला डुक्कर करोड रुपयाच्या बंगल्यात जात नाही. जातो, पण करोड रुपयाच्या बंगल्यात राहणारा मात्र 31st ला कुठेतरी गटारात पडलेला पाहायला मिळतो. पशु पक्षी गुणवंत का? विशेष जाणीव दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे, स्वतंत्र दिलंय जगण्याचं. बोलू शकतो आम्ही तोंडाने. पेंढ्यांची रास जरी समोर असली तरी बैल सांगू शकत नाही त्या मालकाला, दादा भूक लागले रे, जरा टाक. घरामध्ये अन्न शिजलेलं असताना सुद्धा, पाहत असताना सुद्धा ते कुत्र मालकाला सांगू शकत नाही की मला काकरे दादा काहीतरी खायला भूक लागली म्हणून. एखाद्या मांजराने 4 घरं फिरावं आणि 4थ्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी कुठेतरी दुधाची पातेली दिसावा, दूध संपलेली ती पातेली चाटायला तिथे जाता येते. कुठे गेले नाही, गेलं की 2-4 लाटणी पाठीमध्ये पडतात त्याच्या. आणि मग ते विचार करते पातेलीत तर दूध पण नव्हतं. पशु पक्षी प्राणी कशा प्रकारे आहेत तरी सुद्धा त्यांची कर्म बघा, त्यांचं वागणं बघा, त्यांचं जगणं बघा. आणि आम्ही माणसाला दगड बोलल्यावर माणसाला राग येत नाही, दगडाला राग येतोय का? म्हणजे एक तरी गुण माझा तिथे आहे का? दगड एकदाच मंदिरात जातोय, देव होतोय. आम्हाला रस्त्याच्या बाजूला सुद्धा दगडच समोरचा रस्ता किती किलोमीटर अंतर आहे हे सांगतो. कल्याण 10 किलोमीटर, दगडच सांगतोय ना.
रस्त्याच्या बाजूला असलेला चिडाच सांगतोय ना, खरं बोलतोय तो. माणसाची गरज भागवण्यासाठी माणूस आडवा तिडवा गाडीवाल्याला घेऊन जातोय आणि मग सांगतोय तुम्ही आलात त्याच मार्गामध्ये थोड्या मागे जा, माझं घर येतं होतं म्हणून इथपर्यंत तुम्हाला आणले, आणि मग तुम्ही डावीकडे वळा, तुम्हाला योग्य जागी जिथे जायचे तिथे जाणार, तुम्ही पोहोचणार. का पशु पक्षी गुणवंत सांगावं लागतंय? परनाळी पाऊल उचले, जीवसृष्टी विवेकी चाले, मनुष्य होऊन भरमरे काय निमित्त? चुलीमध्ये फाट्या लावल्यानंतर फाट जसं जळत येतंय तशी ती आळी पण मागे मागे सरकते ना. त्याच्यामध्ये जे काही कीटक असतात ते मागे मागे सरकतात ना, कारण त्यांना माहितीये पुढे जर गेलो तर जळणार, राख होणार. जरासा टेन्शन आल्यानंतर जर एखादी महिला किंवा एखादा पुरुष जर स्वतःला जाळून घेत असेल तर त्यांनी त्या आळ्यांचा आदर्श घ्यायला नको. पर्णाळी पाऊल उचले, एखाद्या पानावर जर आली असेल, पर्ण आली तर तिला पुढे जर आधार मिळाला नाही तर ती परत येते ती मौली. तिला माहितीये एवढ्या वरून जर पडलो तर माझं जीव राहणार नाही, मरून जाईल मी. थोडा जरा काही टेन्शन झाल्यानंतर जर 7व्या 8व्या माळ्यावर जाऊन जर उडी मारत असाल आणि स्वतःहून जर आत्महत्या करत असाल तर त्या आळीचा आदर्श आम्ही घ्यायला नको का? काय कर्म आहेत माणसाचे, काय कर्म आहेत. कुत्रा जर चावला ना, माझ्या चावला होता लहानपणी, 14 इंजेक्शन घेतली होती मी बेंबीवर, एवढी मोठी गाठ यायची, त्यावेळेला बेंबीवर इंजेक्शन दिली जायची बरं का. कुत्रा जर चावला तर त्याचं विष उतरवण्यासाठी उपचार आहे, साप चावला तर त्याचं विष उतरवण्यासाठी उपचार आहे, विंचू चावला तर त्याचं सुद्धा विष उतरवण्यासाठी उपचार आहे. त्याच्याही पलीकडे अन्नातून जर तुम्हाला कदाचित विषबाधा झाली तर त्याच्यावर सुद्धा उपचार केले जातात, उपाय केले जातात, त्याच्यावर सुद्धा औषधोपचार केले जातात. पण मला सांगा, एखादा किंवा एखादी बाई किंवा एखादा माणूस जर तुमच्या कानात विष ओतत असेल शब्दरूपी, तर त्याच्यावर इलाज काय बरं? काय इलाज आहे? आणि आतापर्यंत संसार उद्ध्वस्त व्हायला कारणीभूत काय आहे? घरदार जी उद्ध्वस्त होतात, नाती जी तुटली जातात, त्याला कारण काय? चांगल्या चांगल्या नात्यामध्ये जो दुरावा निर्माण होतो त्याला कारण काय? एकूण ग्रह 9 आहेत. सूर्य, चंद्र, भौम, बुध, गुरु, शुक्र, शनी. त्यातले महत्वाचे 2 आहेत, राहू आणि केतू. एकाला धड नाही आणि एकाला डोका नाही बरं का. शरीरामध्ये कार्य करत असताना ते 2 ग्रह कोणाच्या रूपाने कार्य करतात? संशय आणि चिंता. ज्या बाईची किंवा ज्या माणसाच्या मनामध्ये संशय आला तो डोक्याचा वापर करीतच नाही. काय ती बोलते सुद्धा, त्यांना जिथून मी त्या फोनवर तासन तास बोलताना बघितलं ना, तिथून मा डोका काही कामच करी नाही, म्हणजे धडच काम करत आहे. आणि जो विचारग्रस्त झाला ना माऊली, जो चिंताग्रस्त झाला ना, तो धडाचा वापर करत नाही, तो फक्त डोकाच धरून बसतो, तो फक्त डोक्याचाच वापर करत असतो. माणसाला बर्बाद करणारे हे 2 विषय आहेत, संशय आणि चिंता. माणसाचा संसार उद्ध्वस्त करायला कारणीभूत हे 2 ग्रह आहेत, संशय आणि चिंता. मला सांगा, यांची शांती कुठे केली जाईल? कुठे केली जाईल यांची शांती? अहो, हे प्रवचन कशासाठी आहे? कीर्तन कशासाठी ऐकायची आहे? आम्ही गाथा कशासाठी वाचायची? गीता कशासाठी वाचायची? ज्ञानेश्वरी, भागवत कशासाठी वाचायचं आहे? आम्ही रोज हरिपाठ वाचायचा आहे, रोज हरिपाठ वाचायचा आहे. कशासाठी? आमचं मन आम्हाला स्थिर करायचं आहे, मनावर नियंत्रण ठेवायचं आहे, मनावर ताबा ठेवायचा आहे. आणि विशेष म्हणजे या सगळ्या ग्रहांची शांती त्याच्यातून केली जाते, त्या विचाराने केली जाते माऊली, त्या विचाराने केली जाते, त्या मार्गदर्शनाने केली जाते.
तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये काय विचार आहेत, तुम्ही काय कर्म करता हे महत्वाचं आहे माऊली. एकदा का एखादा माणूस निघून गेला ना, मेला ना, की त्यांच्या अंतिम संस्कारासाठी स्मशानात गेलेली माणसं, त्या माणसाने किती प्रॉपर्टी कमवले याचा विचार करत नाही, त्या माणसाने किती संपत्ती कमवले याचा विचार करत नाही, त्या माणसाची मुलं बालं किती आहेत याचा विचार करत नाही. पण पहिला विचार केला जातोय तो मनुष्य आयुष्यामध्ये कशा प्रकारे जगला, कशा प्रकारे वागला. आमच्या जगण्या वागण्याला महत्व आहे. आम्ही कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे याला खूप महत्व आहे माऊली, खूप महत्व आहे बरं का. बादशाह आणि बिरबल ज्या वेळेला सकाळी फिरायला निघाले, रस्त्यात जाता जाता बादशाह म्हणतो बिरबलला, अरे बिरबला ऐकतोय का? म्हणजे तो तिकडे ऐकत असेल पण तसं बोलावं लागतंय मध्ये मध्ये. बिरबल ऐकतोय का? हो बाबा ऐकतोय म्हणे, बोला. अरे रात्री मला स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये आता जसे आपण चाललोय की नाही दोघे जण, सेम असंच चाललोय रस्त्यामध्ये, सेम असंच चाललोय आणि अशाच बातांमध्ये गुंग झालोय आपण, अशाच बातांमध्ये गुंग झालोय, रममाण झालोय त्या बातांमध्ये. आणि काय झालं नेमकं माहितीये का? त्या बातांमध्ये रममाण झाल्यामुळे, गुंग झाल्यामुळे त्या रस्त्यामध्ये आपण दोघेही दोन वेगवेगळ्या खरड्यात पडलो रे, दोन वेगवेगळ्या खरड्यात पडलो. बादशाह म्हणतो माझं काही मला वाटलं नाही एवढं विशेष, मीही खरड्यात पडलो आणि तूही खरड्यात पडला, पण माझं मला काही एवढं विशेष वाटलं नाही. पण तुझ्याकडे बघितलं ना त्यावेळेला मला खूप वाईट वाटलं. त्यावेळेला तो बिरबल म्हणतो का हो महाराज, कशामुळे माझं वाईट वाटलं? तेव्हा बादशाह म्हणतो की मी ज्या खरड्यात पडलो होतो तो मधाचा खरडा होता आणि तू ज्या खरड्यात पडला होता तो घाणीचा खरडा होता, म्हणून माझं मला काही वाटलं नाही पण तुझं मला खूप दुःख वाटलं. आता तो बिरबल आहे, हजर जबाबी म्हणतात ना, नाही का? बिरबल म्हणतो बादशाला, राजे महाराज आता तुम्ही सांगितलं म्हणून मला आठवलं, मलाही रात्री असंच स्वप्न पडलं होतं, सेम स्वप्न पडलं होतं, असंच आपण रस्त्यात चाललोय, असाच बातांमध्ये रममाण झालोय, एवढा रममाण झालोय, एवढा रममाण झालोय की आपण दोघेही दोन खरड्यामध्ये पडलो. आता बादशाला वाटलं हा मला घाणीच्या गड्यात पडतो की काय, पण तसं काही केलं नाही त्याने. तो म्हणतोय बिरबल दोघे दोन खरड्यात पडलो, आता तो ऐकण्यासाठी आतुर झालाय, जसं आपण आतुर झालोय तसं की नक्की कोण कुठल्या खरड्यात पडलाय. तेव्हा त्याने सांगितलं त्या बिरबलाने बादशाला, महाराज तुम्ही मधाच्याच खरड्यात पडले आणि मी घाणीच्याच खरड्यात पडलो. बरं वाटलं इथपर्यंत, पण ऐका ना महाराज पुढे काय झालं? म्हणजे काय झालं पुढे? ज्या वेळेला आपण दोघे बाहेर आलो ना त्यावेळेला तुम्ही मला चाटत होतात आणि मी तुम्हाला चाटत होतो. तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही किती पंडित आहात, किती ज्ञानी आहात, तुमचा किती अभ्यास आहे हे महत्वाचं नाही. ज्या ठिकाणी तुम्ही जन्माला आलात ना त्या घराचं स्मशान केलंय की मंदिर केलंय हे तुमच्या हातात आहे आणि हे महत्वाचं आहे. जो नरदेह भगवंताने आपल्याला दिलेला आहे, जो नरदेह, जो मनुष्यदेह भगवंताने दिलेला आहे, त्या माणसाचं, त्या नरदेहाची काय केले, राख रांगोळी केली आयुष्याची, की अजून आयुष्याचं सार्थक केलंय हे महत्वाचं आहे. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोण आहात, पद आहे का कुठलं तुमचं, काही उपाधी आहे का तुम्हाला, हे सगळं नाशिवंत आहे, सगळं नाशिवंत आहे. हे आपण ज्या पदासाठी भुकलेलो आहोत ना, आम्हाला सुद्धा महाराज बोललं का जरा बरं वाटतंय. आणि एखादी माझी मावशी अशी बोलली, एखादी मावशी असली तर तिच्या समोर समजा लहानाचा मोठा झालोय पटकन दिन्या बोलली, असू दे ना, प्रेम आहे.
काय प्रेम आहे. कारण पूर्वीपासून दिन्यात जर बोलत असेल तर दिन्याच बोलणार ना. पण महाराज बोललो का काहीतरी वेगळं वाटतंय. तुकोबा म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. आपलं पद काय असेल, आपली प्रतिष्ठा काय असेल, आपल्याला काय उपाधी असेल, कुठल्या प्रकारची उपाधी घेतली असेल आपण, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे माझे चित्त जणोदिशी तुका म्हणे मज कळले त्याचे वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. उपाधी देह बुद्धी ते वाढविते. आणि म्हणून नरदेह आम्हाला मिळालेला आहे भगवंताच्या कृपेने, मनुष्य देह मिळालेला आहे. किती भाग्यवान आहोत आपण एवढा फक्त विचार करा. एवढा आपल्या मनाला विचारा, अंतःकरणाला विचारा. आपण किती भाग्यवान आहोत, किती भाग्यवान आहोत. ज्या घरात आपण आहोत ना त्या घराचं मंदिरामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. मंदिरामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. 15-15, 16-16 वर्षाची मुलं आमच्या घरात आहेत. दुर्दैव एवढंच आहे की अजून त्यांना दिवा लावायची माहिती नाही. दिवा कधीतरी वेळ आली ना तर तो एखादा दिवा असा असतो बघा, मध्ये त्याच्यात एक वातीचा जागा असते, तिथून ती वात काढायची असते. आता सरस करून तेच दिवे पाहायला मिळतात, बरोबर की नाही. अर्धा तास जातो त्याला ती वात बनवून त्या तिथे ठेवायला टाकायला. तेव्हा ती आई बोलते आण. 2 मिनिटात ती आई वाट लावून मोकळी होते, दिवा प्रज्वलित करून मोकळी होते. तुम्ही कंटाळा करताय म्हणून नाही, तुम्हाला कंटाळा आहे म्हणून नाही, पण रोज तुमच्या मुलांना दीप प्रज्वलन करायला सांगा. सवय लागली पाहिजे, सवय लागली पाहिजे. जर आमच्या घराचं मंदिरामध्ये रूपांतर करायचं आहे तर घरामध्ये हिंदू धर्माला मान्य असणारा एक तरी फोटो पाहिजे, एक तरी प्रतिमा पाहिजे. ज्या देवाचं तुम्ही पूजन करत असाल तो देव. कुठला का नवीन एक ग्रंथ पाहिजे. ज्ञानेश्वरी असू द्या, भागवत असू द्या, गीता असू द्या, दासबोध असू द्या, गाथा असू द्या, हरिपाठ ग्रंथ असू द्या, अमृतानुभव, जो ग्रंथ असेल तो. नियम ठेवा, 4 अभंग तरी वाचणार, 4 ओव्या तरी वाचणार. काय सामर्थ्य आहे. अरे ह्या भावार्थ दीपिका, ह्या ज्ञानेश्वरी ग्रंथाला नुसता आम्ही स्पर्श जरी केला, माथा जरी टेकवला ना तिथे, तरी माऊलींच्या चरणाचा स्पर्श झाल्याचा आनंद लाभला जातो, आनंद मिळतो. गाथेला आणि गाथेच्या तिथे नतमस्तक झालो ना आम्ही, तुकोबांच्या चरणावर नतमस्तक झाल्याचं सुख आम्हाला मिळतंय, समाधान आम्हाला मिळतंय, बरं का. नेमकं झालंय काय माहितीये का, जे आमचं हिताचं आहे ते आम्ही बाजूला ठेवलंय आणि अनहिताचं आहे तिकडे जास्त आकर्षित झालोय. जे आवडीने करायचं आहे ते सवडीने करतोय आणि जे सवडीने करायचंय ते आवडीने करतोय. आमच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट आम्ही आवडीने करायची, एक गोष्ट सवडीने करायची आहे. आवडीने सवडीने दोन्ही विषय कळले तुम्हाला. आता त्या 2 गोष्टी अशा आहेत, एक संसार आणि एक परमार्थ. कुठे बसवाल तुम्ही. उजवा हात आहे माझा आवडीचा, डावा हात आहे माझा सवडीचा. डावीकडे की उजवीकडे परमार्थ बसवाल बरं. सगळ्यांच्या मुखातून एकच शब्द येईल, उजवीकडे. कारण परमार्थ हा विषय आवडीने करायचा आहे, संसार हा विषय सवडीने करायचा आहे, सवडीने करायचा. आम्ही घरामध्ये प्रत्येक कार्य करत असताना, शेतावर प्रत्येक कार्य करत असताना, बांधावर, प्रवासामध्ये, कुठेही आम्ही असू द्यात, प्रत्येक कार्य करत असताना जर भगवंताचं नामस्मरण करत असू तर आमचा संसार संपलेला आहे, संसाराचं रूपांतर परमार्थामध्ये झालेलं आहे. दलिता कांडिता तुझं गायीना अनंता. सावता माळी म्हणताय, चोखा मेळा म्हणताय. प्रत्येक संत, प्रत्येक जनाबाई असेल, बहिणाबाई असेल, कान्होपात्र असेल, बरं का, ज्या ठिकाणी ते आहेत ना त्या ठिकाणी त्यांची कर्म, त्यांचं कार्य म्हणजे परमार्थ होऊन गेलेला आहे, परमार्थ होऊन गेलेला आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. तसं आम्हालाही आमच्या घरामध्ये कार्य करत असताना त्या पद्धतीने कार्य करता आलं पाहिजे. तसं
देवाशी एकरूप होता आलं पाहिजे, समरस होता आलं पाहिजे, समरस होता आलं पाहिजे. बरं का मग एकरूप होता आलं पाहिजे. भांडी घासत असताना सुद्धा आम्ही काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. कपडे धुत असताना सुद्धा आम्ही काय केलं पाहिजे? कोण बोलला मशेरी लावली पाहिजे? असा आवाज आला मला. दुकानात असलो, बांधावर असलो, शेतावर असलो तरी सुद्धा आमच्या तोंडात काय पाहिजे? कोण बोलला मागं तंबाखू पाहिजे? नाही म्हणजे बायांचाच बोलू तर परत बाप्यांना रागायचा, असं नको व्हायला ना. ही आठवण ठेवावी लागते आम्हाला. नामस्मरण करायचं आहे. वाईट गोष्टीची आठवण ठेवावी लागत नाही. म्हणून वाईट कर्म सहज घडतात माणसाकडून, ठरवून करावी लागत नाहीत. वाईट गोष्ट, वाईट कर्म जे आहेत ती सहज घडतात, ठरवून करावी लागत नाहीत. चांगली कर्म, चांगले विचार आम्हाला ठरवून करावे लागतात. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात आम्हाला. बरं का मौली? दुसरं सांगू, वाईट गोष्टींचा त्याग करताना तुम्ही ठरवून पण काही वेळेला त्याग होत नाही. बघा फरक काय आहे. चांगल्या गोष्टी आम्हाला ठरवून कराव्या लागतात, वाईट गोष्टी करण्यासाठी ठरवावं लागत नाही, त्या सहज होतात. तुमची मुलं व्यसनाधीन होण्यासाठी देवाला प्रार्थना करावी लागली का? तुमची मुलं व्यसनाधीन होण्यासाठी तुम्हाला काय सत्यनारायण घालावं लागलं का? देवाला काय नवस करावा लागला का? तुम्हाला काही प्रयत्न करावे लागले का? बापाचा चुना संपल्यानंतर बाप कासावीस होतो, तेवढ्यात पोरगा पटकन खिशामध्ये हात घालतो, लगेच चुन्याचा टूप काढतो आणि घ्या बाबा. तू पण 10 वर्षे झाली, फक्त तुम्हाला माहिती नव्हतं. वाईट कर्म ठरवून करावी लागत नाही, ती सहज घडतात. चांगली कर्म आम्हाला ठरवून करावी लागतात. दोघांमध्ये फरक एवढाच आहे, वाईट कर्माचा त्याग करताना, विसरताना ठरवून पण विसरता येत नाही. 31ला कितीतरी बाटल्या फोडणारे 1 जानेवारी पासून परत सुरुवात करतात ना. संकल्प करणारे, नवीन वर्षाचा नवीन संकल्प ठरवून होत नाही. आणि इकडे चांगली कर्म जी आहेत ना, ती आम्ही जर आमच्या मनामध्ये त्याचं स्मरण नाही ठेवलं तर कधी विस्मरण होतंय आमचं आम्हाला कळत नाही, कधी विसरलो जातोय आमचं आम्हाला कळत नाही. हिताचं कार्य जर आम्हाला करायचं असेल, आमचं हित जर आम्हाला साधायचं असेल, तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? गीता भागवत करीती श्रवण, एवढंच नाही, अखंड चिंतन विठोबाचे. हिताचं कार्य करायचंय ना. आणि जे आपल्या हिताला जागे आहेत ना, जे आपल्या स्वहिताचं कार्य करतात ना, त्यांचे आई वडील धन्य आहेत. त्यांचे आई वडील धन्य आहेत. बरं का? आज आम्ही भाग्य मानलं पाहिजे, आमचं मधभाग्य मानलं पाहिजे की हा किडा लावण्याचा अधिकार आमच्या आजोबांनी पंजोबांनी आम्हाला दिलेला आहे. काय? ज्या धर्मामध्ये जन्माला आले त्याच धर्मात कार्य केलं. अगा स्वधर्मो हा आपुला जरी का कठीण झाला तरी हाच अनुष्ठीला भला देखे. 3ऱ्या अध्यायातील 219वी ओवी काहीतरी, योग्य नसतो की 13वी अशी काहीतरी ओवी आहे. अगा स्वधर्मो हा आपला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखे. कितीही कठीण झालं, कितीही त्रास झाला, कितीही दुःख झालं तरी आम्ही आमचा धर्म सोडू नये. व्यवस्थित आहे का? कितीही त्रास झाला, कितीही कष्ट झाले तरी आम्ही आमचा धर्म सोडू नये. आता धर्म म्हणजे काय? नुसता भगवा झेंडा घेऊन गावभर फिरला म्हणजे धर्म झालं का? डीजे लावला मोठ्यात, अगदी आवाज वाढवला, आवाज वाढव डीजे, काय अख्ख्या गावामध्ये त्याने धिगाणा घातला, पार अगदी जोरात, काय म्हणाल ती मिरवणूक काय आणि अजून काय 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 काय, पण गाणी मैहू डॉन, शांताबाई, कांताबाई, अजून काय 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 काय. धर्म म्हणाल का याला? याला धर्म म्हणतात का? धर्म विचारा. या ठिकाणी जेवढ्या वृद्ध महिला बसल्यात ना, माझ्या आजी, त्यांना सगळ्यांना विचारा धर्म म्हणजे काय. खरा धर्म त्यांच्याकडून घडलेला आहे. जेवणाच्या वेळी जर एखादा अचानक वाटसरू आला, अनोळखी असेल, तो आपल्या घरातून जेवून पाठवणं याला धर्म म्हणतात.
तहानलेल्याची तहान जाणता आली पाहिजे, भुकेल्याची भूक जाणता आली पाहिजे. बुडते हे जन देखावे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आम्हाला जगणं आवडतं, इतरांच्या जगण्यासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे. आम्हाला सुख आवडतंय, इतरांना दुःख देणं हा आमचा धर्म नाही. त्यांच्याही सुखासाठी आम्ही काहीतरी नियोजन केलं पाहिजे, याला धर्म म्हणतात. आणि अशी कितीतरी आज आमच्या समाजामध्ये धर्म कार्य करणारी माणसं आम्हाला पाहायला मिळतात. ज्याच्याकडे जी कला आहे, ज्याच्याकडे जे गुण आहेत, कोणी समाजसेवक आहेत, समाज कार्य करत असतात. ज्यांच्याकडे आर्थिक बळ आहे ते चांगल्या प्रकारे जिथे पाहिजे तिथे मदत करत असतात. ज्यांच्याकडे वाचिक बळ आहे, ज्यांच्याकडे शाब्दिक बळ आहे, ज्यांच्याकडे वक्तृत्व चांगलं आहे, ज्यांचा अभ्यास आहे, ते त्याप्रमाणे मार्गदर्शन करण्याचं काम करत असतात. ज्याच्याकडे जी कला भगवंताने दिलेली आहे त्या कलेचा वापर